नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. श्री संत गाडगेबाबा शिक्षण प्रसारक मंडळ देंगलूर संचलित साधना प्राथमिक शाळा देंगलूर व साधना हायस्कूल देंगलूर यांच्या विरोधात बेमुद्दा आमरण उपोषण. उपोषणकर्ते श्री विष्णुदास संभाजीराव होनमाने, सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक व स्नेहलता विष्णुदास होनमाने, सेवानिवृत्त सहशिक्षिका यांनी दिनांक 8/12/2025 पासून जिल्हा परिषद नांदेड समोर ते आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत. प्राथमिक शिक्षक विभागाकडे नंबर 1 ची मागणी 300 दिवसाचे अर्जित रजा रोखीकरण बिल दाखल मंजूर करून घेण्याबाबत व नंबर 2 ची मागणी दिनांक 25/4/2024 ते दिनांक 31/10/2021 बिल तात्काळ दाखल करण्याचे आदेश देणे यासाठी निवेदन देण्यात आले आहे. नंबर 3, श्री राजकुमार पाटील यांचे महाराष्ट्रात अनेक अनुदानिक शाळा आहेत. शासनाकडून त्यांच्या शिक्षकांचे बजेट मिळते, परंतु त्या ठिकाणी संस्था संचालक हे त्यांची आर्थिक पिळवणूक करून त्यांच्या वेतनामधून पैसे कापून घेतात आणि त्या शिक्षकावर अन्याय करतात. अशा महाराष्ट्रामध्ये अनेक अनुदानित संस्थांना शासनाने त्यांच्यावर काही निर्बंध लावून जे शिक्षकाची पिळवणूक करत आहेत, त्यांच्याकडून जे पैशाची मागणी करत आहेत, यांच्यावर कारवाई करावी आणि ते थांबण्यात यावे अशी नागरिकातून मागणी होत आहे. विष्णुदास संभाजी होनमाने साहेब, तुम्ही आहे का? अच्छा, तुम्ही हे उपोषणाला बसलेले आहे. तर कोणती संस्था आहे, जरा सांगा, जरा सविस्तर माहिती सांगा. श्री संत गाडगेबाबा शिक्षण प्रसारक मंडळ देगलूर. श्री संत गाडगेबाबा शिक्षण प्रसारक मंडळ देगलूर, जिल्हा नांदेड या संस्थेअंतर्गत साधना प्राथमिक शाळा देगलूर व साधना हायस्कूल देगलूर चालतात. या संस्थेच्या माध्यमातून मी साधना प्राथमिक शाळा देगलूर येथे सेवानिवृत्त झालो आहे आणि आमची बायको मिसेस स्नेहलता होनमाने या साधना हायस्कूल देगलूर येथून सेवानिवृत्त झाले आहे. तर हे तुमचे काही वेतन राहिलेले आहे थकीत? हो, थकीत वेतन राहिलेलं आहे. शाळा न्यायाधिकरण लातूर यांचे निर्देशानुसार वेतन राहिलेले आहे. अच्छा, तो त्यांनी आदेश दिलेले द्या म्हणून ते दिले नाही, त्या म्हणून आदेश दिलेले आहेत. तरी त्यांचे वेतन माझे वेतन त्यांनी काढायला तयार नाही. 2 वर्षे होऊन गेली. माझी तब्येत बरोबर राहत नाही. माझी तब्येत बीपी, शुगर, किडनीचा आजार आहे. या सर्व गोष्टी असतानाही ते करत नाहीत जाणीवपूर्वक. तर हे संस्थेमार्फत तुमच्या आर्थिक शोषण होत आहे? हो, आर्थिक शोषण होतं आणि मानसिक पण त्रास होत आहे. मानसिक त्रास होत आहे. सगळं मुलीचे लग्न झालं. सेवानिवृत्त होऊन किती वर्ष झाले? मी 4 वर्ष झाली सेवानिवृत्त. 4 वर्ष झालेले. हो, आणि निकाल 2 वर्ष झाले निकाल लागून. लातूरकडून न्यायाधिकरण लातूरकडून आणि न्यायाधिकरणच्या अवमान करीत आहे. हो, न्यायाधिकरणचा अवमान करतो. मग तुम्ही ते केस टाकली का अवमानाची? हो, टाकली. अच्छा अच्छा. कोण आहे याचे संस्थापक? संस्थापक मळगे म्हणून आहे. मळगे आहे का? ठीक. बघा, आपले एज्युकेशन ऑफिसर साहेब आता पर्यंत काय आज येतील आणखी आले नाही. 4 दिवस झाले आले. आज 14 दिवस आहे बसून मी. आता आज येतील दुपारी येतील असं अपेक्षित आहे. अच्छा अच्छा. पत्नीला सेवानिवृत्त होऊन किती वर्ष झाले? 1 वर्ष झालं. गत वर्षी झाली. अंदाजे किती रक्कम थकीत आहे? संस्थाकडून येणे किती रक्कम थकीत आहे? जवळपास 1.25 कोटी. 1.25 कोटी? 1.25 कोटी बाकी आहे. अच्छा अच्छा. तर तुम्हाला न्याय मिळण्यासाठी तुमच्या जे शोषण होत आहे ते थांबण्यासाठी तुम्ही उपोषणाला बसलेले आहे आणि तुमच्या जे मागण्या आहे ते मान्य झाला पाहिजे. हे साठी तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी. ठीक आहे, धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.